श्री स्वामी समर्थ. आता 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि ती आपण कशी साजरी करायची त्याबद्दल थोडीशी मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नवरात्रीनंतर अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. हिलाच शरद पौर्णिमा असंही म्हणतात किंवा हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. जसं की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा आपण साजरे करत असतो. तर या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची देखील पूजा केली जाते व मसाला दूध आपण घेत असतो. तर या वेळेस 6 ऑक्टोबरला दुपारी पौर्णिमा चालू होणार आहे. म्हणजेच आपल्याला या दिवशी रात्री 12 ते 12:39 या मिनिटांमध्ये आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमेची मांडणी करायची आहे. आणि याच वेळेमध्ये आपल्याला चंद्राची आणि कुबेराची, लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर या दिवशी असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. ही पूजा करणे म्हणजेच आपल्याला धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात की ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होत असते. तसेच आपल्याला धन, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होत असते. या दिवशी आपण श्रीसूक्त, विष्णू सहस्रनामांचे जर पाठ केले तर आपल्याला याचा खूप चांगला आपल्याला लाभ होत असतो. त्यामुळे ही पौर्णिमा आपण नेहमी साजरी करायची असते. तर ही पौर्णिमा म्हणजे काय, तर आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे तिला आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि जी चांगली म्हणजे जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी ह्या 2 असतात, एक लक्ष्मी असते आणि एक अलक्ष्मी असते. तर अलक्ष्मी ही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नसते, त्यामुळे आपलं अशुभ होत असतं. तर नेहमी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे आपण ही पौर्णिमा साजरी करायची असती. आणि घरातील कोण जागा आहे त्यानुसार याला आपण कोजागरती म्हणजे जी लक्ष्मी येते ती कोण जागा आहे हे म्हणत असते. म्हणून या पौर्णिमेला आपण कोजागरी पौर्णिमा म्हणत असतो. कारण रात्री 12 ते 12:39 मिनिटांमध्ये ही पौर्णिमा साजरी करायची असते. या दिवशी जे इंद्र तसेच ज्या पृथ्वी तलावरती जे देवी देवता आहे तर त्या सूक्ष्म रूपाने आपल्या पृथ्वीवरती त्यांचा वास होत असतो. ते या काळामध्ये येऊन सूक्ष्म रूपाने आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात. त्यामुळे आपण या काळामध्ये म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत या काळामध्ये 12 ते 12:30 काळामध्ये आपण जागरण करायचं असतं किंवा देवीची पूजा करायची असती. तर ते आपल्याला जे जागणार असतं त्यांना ती आशीर्वाद देऊन जाती, परंतु जे झोपलेले असते त्यांना ती आशीर्वाद देत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्याला या काळामध्ये आपल्याला जागरण करायचं आहे. तर ही पूजा कशी मांडायची असते, तर ही पूजा आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक चौरंग घ्यायचा आहे. आपल्याला चौरंग घेतल्यानंतर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला जोड विड्याची पानं घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला एक चौरंग घ्यायचं, त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती आपल्याला एक म्हणजे जसं पाण्याचा भरलेला गडवा घ्यायचा आहे किंवा आपण त्याला पूजेचं जे तांब्या असतो ते घट घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि त्यानंतर आपल्याला विड्याचे पानं असेल किंवा मग आंब्याचा डगळा असेल तो त्यामध्ये त्या पाण्यामध्ये फुलं टाकून आपल्याला त्यावरती आंब्याचे किंवा विड्याचे पानं ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या जी उजव्या हाताची सुपारी आहे, उजव्या हात जो आहे आपल्याला पूजेचा, त्या ठिकाणी 2 जोड विड्याचे पानं घ्यायचे आहे. त्यावरती आपल्याला कुबेराचं प्रतीक म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहे. आणि आपल्या डाव्या हाताला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे. 2 जोड विड्याच्या पानावरती आपल्याला सुपारी ठेवायची. जर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल केंद्रातलं स्थापन केलेलं तर तांब्याचं जे श्रीयंत्र असं पितळाचं, तर तुम्ही ठेवू शकता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून. किंवा मग तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल. किंवा लक्ष्मी कुबेरचा फोटो असेल तर कुबेराच्या सुपारीच्या ठिकाणी तोही ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे काहीच नसेल तर 2 विड्याचे पानं घ्यायचे. आपल्या उजव्या हाताला 2 विड्याचे पानं घ्यायचे, त्यावरती सुपारी ठेवायची म्हणजे कुबेराचं प्रतीक. आणि दुसऱ्या डाव्या हाताला आपल्याला 2 विड्याचे पानं घ्यायचे आणि 1 सुपारी ठेवायची. ते म्हणजे आपलं लक्ष्मीचं प्रतीक झाली. आणि दोन्ही जे विड्याचे पानं लक्ष्मी आणि कुबेर ठेवलं त्यांच्यामध्ये आपल्याला चंदन आणि छान असं आपल्याला गोल जसं चंद्राचा आकार असतो त्या पद्धतीने गोल
चंद्रकार काढायचा आहे गोल, म्हणजे ते आपल्याला चंद्राचं रूप असं मानलं जातं. तर या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि चंद्राची पूजा करायची असती. तर हे आपल्याला या दिवशी जे म्हणजे विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त याचं अर्ध्या तासामध्ये आपल्याला पठण करायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला जे आपण जे दूध आटवलेलं असतं, जे दूध तयार करतो मसाला, तर ते आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये म्हणजे बाहेर ठेवायचं आहे, जेणेकरून सूक्ष्म रूपाने जे देव आहे, इंद्रदेवता, जे अनेक देवी देवता आहे, ते येऊन त्यांना आपल्या दुधामध्ये ते आशीर्वाद देऊन जात असतात. आणि आपण नंतर आपली पूजा झाल्यानंतर 12:39ची पूजा झाल्यानंतर आपल्याला ते दूध सेवन आपल्या घरातल्या सगळ्यांनी करायचं आहे. आणि देवांनाही प्रसाद म्हणून ते आपल्याला दूध सगळीकडे शिंपडायचं आहे, सगळ्याही देवतांना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आणि जे आपल्याला पूजेचं साहित्य घेतलं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि शक्यतो पांढरे फुलं आपल्याला यांना द्यायचे आहे. अष्टगंध नैवेद्य म्हणजेच दूध दाखवून यांची पूजा करायची आहे. आणि मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे प्रार्थना करायची आहे. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा, असं म्हणून आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे. म्हणजे काय तर आपल्या घरात आपल्याला लक्ष्मीची कधीही कमी पडू द्यायची नाही, किंवा आपल्याला जे आपल्या दारिद्र्य असेल किंवा कर्जमुक्ती होत असते आपली, जर आपण ही पूजा केली तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत असतो. त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री लक्ष्मी गायत्री मंत्र करायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र करायचा आहे, कुबेर मंत्र 1 माळ करायची आहे, आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही ही 12 ते 12:39 या वेळेमध्ये रात्री ही पूजा मांडून ही सेवा करायची आहे. नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.